कार्यकर्ता असल्या अपेक्षा 2-3 लाख रुपये देईन भाऊ. त्या माणूसकडे घ्यात आणि त्यांनी बस आली ना तुमले विचार कसांसाठी सप्तान पावती लेवाली येलेत आम्ही सप्तान पावती लेवाली येतात सप्तानी दक्षिणा लेवाली येतात तुमले बस आली सांगितो काळजी करू नका चहा ठेवर याजले महाराज लोक केले चहा ठेव चहा बी पाच तोपर्यंत जाणार असले समजाड असतो पैसा आला माणूस भाऊसाहेब महाराज दगलीस हो भंडारा काय काय कसा बनवलं काय काय नाही बघू डाळ भात बनायली मटणी भाजी बी असं लोकल काम नाही करा 2-4 भाज्या ठेवा दकली सुन यासले इथली उभारी येस ना यंदाना सप्ताह खाऊ एकला का टाके भाऊ मग आडूच सांगस तो एक काम करा आपला 1100 लिखल्या आणि 1100 पावती लिस्टनी जवळ भजनी मंडळवाला किंवा सरपंच साहेब तुम्हाला कार्यकर्ता पटा खाली उतरतस आणि मजाक मस्ती करणारा पुरे चौकमा बसेलेत त्यासनी जर त्या पावती येणार असले प्रश्न करा काय हो सरपंच साहेब आपण घर गायचात कितला भेटणार 1100 मग त्या पोरे मजा कोणी लिहितील लेणार नाही का देणार नाही इज्जत कोणी जाई राहिली पैसा लेणार नाही का देणार नाही देणार नाही इज्जत जाई राहिली सोपी भाषा मा सांगस गावमा एक मंदिर पडकं मंदिर जुनं मंदिर होतं पुजारीला असं वाटणं मंदिर पडी जाईन काय कोण ध्यान दी राहणार नाही गावना लोकी मंदिरना पुजारी हुशार होता विशालदादा साहेब कथा आहेत मागे राह घेत हां हां मंदिरना पुजारी हुशार होता आम्हाला विशालदादा साहेब सारखा मंदिर पडी जाईन त्यानापेक्षा 1 लाख रुपये व्याजना उचलेली ना सॉरी 50,000 रुपये व्याजना उचलेली ना आणि 50,000 रुपया मग मंदिरले क्लिअर कर टाक रंग बिंग दिसणे एकदम कलर बिलर करिशने एकदम भारी बनाय टाक पण या 50,000 जमा कस काय होतील लोक ते काय देव होत नाही पण मंदिरना पुजारी हुशार होता एक काम करस म्हणे राजाला बोलायली ना आरती कराले राजाले आरती करायला बोलावं म्हणजे राजा 50,000 लाख रुपये दी जाईन व्याज ना उचलेल 50 बी पिटे जातील 50 आपले मंदिर माराय जातील राजाला आरती करायला बोलावं राजाने आरती करली नाही ताट खाली ठिदी ना 100 रुपये ठिसने राजा मंदिर महिनी गेली ज्यांना भरोसावर 50,000 उचला ताव भाऊ 100 रुपये टीन निघ्या भाऊ हा भर उंडा मग गामचा भर थंडी मात घाम चाले आता काय करा ना ज्यांना भरोसावर 50,000 व्याज ना उचलेले अहो भाऊ 100 रुपये ठिन निघ्या पण पुजारी हुशार होता काही कावाय ना पैसा ते वसूल करसू म्हणे मी तो 100 रुपये उचला मंदिर ना बाहेरून ऐका ऐका हो ऐका आपल्या गावात राजे आलते राजे आणि आपल्या गावाच्या मंदिरात राजांनी आरती केली आणि राजांनी इथं दक्षिणा ठेवलेली आणि त्या दक्षिणेचा लिलाव करायचा लिलाव लोके घर गोया वगैरे राजांनी दक्षिणाना लिलावे काय काय नाही पहिली बोली 5,000 दुसरा म्हणे 11 एक म्हणे 21 पुजारी म्हणे का रे तू का बिगर पाणी पिऊन तारे राजांटी येईल दक्षिणा आहे ती हा बिगर पाणी ना आणीन तीर म्हणे सकाळी एक म्हणे 30 41 50 पुजारी म्हणे निघणार 71 75 80 85 1 लाख 1 लाख 1 पुजारी त्या आराम लागे ना 50 निघेन 50 राय घ्यात भाऊ 1 लाख 1 राजाना रथ जायरांचा प्रधानले म्हणे भाऊ आत्ते जुनू काय दामलोकच ना वैरे दकी म्हणे प्रधान होना प्रधान देख आटे ते लिलाव चालू आहे पयत घ्या म्हणे राजे तुम्ही ठेवलेली दक्षिणेचा लिलाव चालू आहे म्हणे मग लाख रुपयापर्यंत पोहोची घ्या लिलाव राजान डायरेक्ट उडी मार दिनी रथवर जाईन पयत उन्हा पुजारी ना हात धरी पाडा फक्त मूठ उगाडू नको 1.25 लाख दिसू म्हणे फक्त मूठ उगाडू नको 1.25 लाख 1.25 कारण मूठ उगाडी ते लाच कोणी जाणार होती राजाने जावा द्या एवढा राजा 1.25 रुपया कोणी इज्जत जाते राजाने जाणार होती म्हणीशीन भाऊ फक्त मूठ उगाडू नको 1.25 लाख दिसू तवशनी मन पडेले आई जाकेल मूठ तवशनी मन शे आई लाज घेणाऱ्याची जात नाही देणाऱ्याची जाते तू को बराय सांगता देवा ऐक ना
तुझ्या दरबारात आल्याच्या नंतर जर का मी खाली हाताकन गेलो तर यात लाज माझी जाणार नाही या. मी खाली हाताने गेलो ना तर लाज तुझी जाईल. कारण मागणारा पण कोणी साधारण नाही आलेला तुझ्या दरबारात. तुझ्या दारात आलेला कोणी साधारण नाही या. साधारण व्यक्ती आलेला नाही या. आणि पूर्ण परंपरा सांगितली तुकोबारायांनी. वंश परंपरा दास मी अंकित आहे. वंश परंपरा दास मी अंकित आहे. वंश परंपरा दास मी अंकित आहे. वंश परंपरा दास मी अंकित वा बाबा, क्या बात आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत आता 11 झालेत ना. वाजे घ्यात ना. बापरे, तुम्ही असं घुस काय कसं 11 वाजे घ्यात ना. आवरू ना मग. हा नाही सरपंच साहेब कथा आहेत कथा आहेत त्या दूर आणि कुशाल पै जात कुठे आहेत सरपंच साहेब. मागे आहेत का. बरं मग आता 11 झालेले रितशीर 11 वाज झाले. तुम्हाला टाइम सरी जायले. काय करा ना ते सांगा बहिणी, तुम्ही सांगा काय करू. 12 म्हणजे तुम्हाला बी वाजवून मना बी वाजवली असं. कसं आहे ना,
हे बिचारे महाराज मंडळी दिवसभर थकलेले असतात नाही का, रोज नाही त्यासनं थंडी वारानं. आज ना दिन लवकर सुट्टी कर दे त्यासने बी आणि मनी बी मन बी दुसरं आहे. बाकी नाही दुपार लगून फिर राह तू आता तथा आलम टलम. आता बी 2 कीर्तनेच माझी जीवलेवाय जायले, काल बी 2 येतात. रीतची 11 वाजी जायले तर ते शेवट व्हायला पाहिजे. टोपीवाला बाबा बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, आवरू ना. मग तुम्ही बी नाही म्हणतात नाही, मग कितला मिनटं बोलू सांगा पटकन. हा 90 मिनटं. जाडा मोठा कशा मिनटं वाढी जाता बाबा. हरी हरी विठोबार कुमा हॅलो. आजचं कीर्तन सौजन्य आहे आपल्या गावातील प्रतिष्ठित शेतकरी व व्यापारी श्री नामदेव भगवान सोनवणे यांच्याकडनं आज कीर्तनाला सौजन्य आहे, म्हणून मामांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. हरि विठोबार हरि विठोबार हरि 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 विठोबार हरि हरि विठोबार हरि हरि विठोबार. तुम्ही उठीन का बरं उभा राहणार पहिले मला ते सांगा. तुम्हाला उभं राहा ना, काय कारण आहे मला ते समजू द्या पहिले. हा अरे अजून कीर्तन सरेलच नाही शे. तुम्हाला बरोबर तुम्ही ते लायला हाडत सुद्धा देवाला देशात. हा सांगी सौरी पांबराला दिन तंगड्या तरी तुम्हीच उपटी राहणार. हा हरी विठ्ठल विठ्ठल ऐका. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं बरं, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या कीर्तनातून जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायलं. खरं खरं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा, बहिणी सोन मावशी भजन कोणी म्हणा. का बरं देव ना तुम्ही काय लढावी जायला शक तुम्ही हो, तुम्ही बी नाही धक्का लागू दे ना. अरे देवाची भक्ती करत असताना काय लाज ठेवायची महाराज. तर माळसाकांत म्हणजे मल्हार देवाचं सासर आहे नाही का. हो बाणाई माताचं गाव आहे. इथं तर परमार्थ कोचू कोचू भरलेला आहे महाराज. तुम्ही ते इथलं भजन करायला पाहिजे ना. आजूबाजूला खेळावं लागले माहीत पड जायला पाहिजे चंदनपुरी मग भजन चालू आहे बस. भक्ती करत असताना एवढ्या अंतकरणापासून झाली पाहिजे ना. अजिबात लोकसले सरमान नाही. बाकी ना आजूबाजूलाच ना सरमाज म्हणतात नाही बाबा. एकमेकांच्या हो काय म्हणतात एकमेकांनी सरमया म्हणतात नाही. तो काय म्हणेन आव काय म्हणेन असा समाज असले त्या बी म्हणतात नाही. लोके काहीच म्हणतात नाही. लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. जन्माल घालणारा बापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुम्हाला मन मनामा दोष काढवत नाही. कसावर ते मग दोष काढणारच नाही. वर्षाने लागा ना भक्ती करत असताना अंतकरण पाई करा ना. एखादं पोरग जर काही करायला निघणार ना म्हणा यंदाना ठरेल उदाहरण आहे. एखादं पोरग जर काही करायला निघणार ना हे शांत बट रे. एखादं पोरग जर का गाव म्हणा गली म्हणा तरुण पोरग काही करायला निघणं ना बाकी ना 150 ना का रे तात्या आप्पाना पोऱ्या येड अंगत काय बी करच माको या पण जास्त जड तरास जाऊ दे रे येड येस आलं ते. म्हणजे एखादं पोरग जर काही करायला लागणार का किडा पाडणारा
जाऊ दे रे येडं येते असं शेते. आणि ते पोरग सक्सेस होय ना का बठा गावतीन पहिले त्यानं धारमा उभा राहताना आवाज देतो बावडे हो पेडा बिडा कोय काढ ना गु कायले तो काय कर राहता तो किडा पाड राहता आता तो सक्सेस होय गया त्यांना पण पेडा माग राहणार एक बुका मा मुका काटा कधी. या लोकांच्या नादी लागायचं नाही जीवनात सक्सेस व्हायचं असेल तर महाराज. फॉर एक्झाम्पल सक्सेस व्हायचं असेल तर लोकांचा विचार करणं सोडून द्या. लोकांचं आपल्याकडनं नुकसान होत नाही ना ती गोष्टीची दक्षता घ्या. जर कोणाचं नुकसान होत नसेल ती गोष्ट करायला अजिबात मन मारायचं नाही, जगून घ्यायचं. कारण हे आयुष्य आहे ना संपत चाललंय हो, एक एक वर्ष कमी होत आहे आपल्या आयुष्याचं. मग जगून घ्या. लोके काय म्हणते नाही डोकामाई काट टाका. लोकेचं कामच आहे किडा पाडाना धंदा आहेत लोकेच ना. त्या किडा पाडणार वर्ष लागू नका ना आपलं जीवन व्यर्थ वाया घालवू नका, जगिल्या. थोडक्यात सांगू का, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर टिंगल टववाडके आणि निंदा करणाऱ्यांच्या नादी लागू नका. शांत बसा भाऊन थोडं राहणार रे. अहो किलो खान माल यावीतला कपाडी मी बी निघ सुध राहते. सक्सेस व्हायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागणे नाही. फॉर एक्झाम्पल जर नवरदेवले वर घोडावर बसाळा मंडप पर्यंत जर सुरक्षित लय जाणं होईल, घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या, घोडाला जापडी लावणी पडीन. मायासनी त्यासना बापसनी चांगलं खावाडेले म्हणे नाही कॅपॅसिटी आते ना दखा कितला गुंडाय बटे असं वाट राह ना जोकर सोड दिलेत वाटे दका नाही ते त्या बाबा बाकी ना बाबास ना कान बी बांधेल नाही शेतात. खायला चांगलं होतं त्यासनी, आपले खावाले चांगलं भेटणं नाही महाराज. पहिले खावाले इथलं चांगलं होतं ना. त्या बाबासले विचार आहे ताकद कशी उनी तुमना मा त्यासना माया खावाड्यात तसं बहिणी स्व काय खावाड्यात माहितीये का. बाजी जर सरी जाय ना पोळी गरमा राव का बाकर राव काला मोड देत त्यानावर तेल टाक देत गुई चुरी देत खाय भाऊ गुई तेल ना काला. त्या गुई तेल ना काला खाय दान गल्ला म्हातारा राहत रातले कच्ची उडी निदाय बिंजी देती वाया मा सकाळी मग खावाड्यात पायटा मग कच्ची उडी निदा दान गल्ला म्हातारा राहत. आते बाजी कुठे घेत तुम्ही काय बनवतोस. हा गुई ना काला आते मॅगी हो माडी तू त्याला खावाडशी मॅगी तो दिना हागी चांगलं खावाडत जाय हो काकू. हाय मॅगीनी उजी सत्यानाश करणार लावा खताही नाही येईल काय येईल ती हो. आणि ती मॅगी अशी मजाने वाकडी तिकडी राहस ना. या पोरे 12-12 15-15 वरीच नाच्या तंगड्या आवरी बट हत्तीने बानड सुरू हो बारी बन बटा रे हो मरतूक माडा सोन चांगलं खावाडा जावं बहिणी सोन. तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळ बी खिचडी सकाळ मा डबा मा बी तीच बाशी खिचडी शाळा मा जाईने खिचडी आको संध्याकाळले बी खिचडी. ताकदच नाही त्या पोरेस मा बटा लजलज घ्या त्या. चांगलं खावाडा जावं बहिणी. 2 भाकरी टाकत जा. नवरा बायको दोन्ही अर्धी खायलो दोन्ही पुरेले अर्धली खावाडो पण भाकरी टाकत जा. तुम्ही बोलता कटाया कर देते रांधा संध्याकाळ वहिनी का अंदाज सापडी जास्त त्या बहिणीसले माय 7 वाजी घ्यात भाजीन भाकरी बोलत लंब पडी नाही. नवराचा बटेल माय हो वातावरण बी काहीतलं थंडगार शे मरी जायचं कंबर नार दुखी राय ना तंगडा नारा ठणकी राहणार का माय खिचडी टाक देऊ माय आयतून खिचडीन परत द्यात तंगड्या तिरपा टाकायला लागतात माडी यातले भाजी भाकर खावाडत जा काकू मा सत्यानाश करायला लावा याजनी. जुनं काहीच राहिलं नाही काहीच राहिलं नाही. आखो सांगच तुमले ज्या 40ने पुढे आहेत त्या भाऊसले माहिती ज्या 50 ना काका आहेत त्या सांगतील. अभ्यास करू नका असं आपलं दुमत नाही बाबाजी. अभ्यास करू नका असं आपलं दुमत नाही. अभ्यास शिक्षण वाघिणीचं दूध आहे शिकलं पाहिजे पण तो जो जिव्हाळा होता ना तो आता नाही राहिलेला. म्हणून सांगतो पहिले पोरेस ना वार्षिक पेपर जर देणार आहे पेपर शेवटला कसा जाय ना यावर त्यानं ध्यान नाही राहे. पेपर कवय पटकन देऊ सर ना आत्मान कवय पटकन घर जाऊन मामान गावले जाऊ म्हणजे पेपर कसा जाय ना यानापेक्षा मामान गावले जावाना आनंद मोठा राहे. बरोबर आहे का नाही. मामान गावले जावाना आनंद मोठा राहे. जिव्हाळा होता हो तवय मामा बी तसा होत्यात आणि माम्या बी तशा होत्या. माम्या अशा होत्यात पहिले बाप रे बाप बाचा उना म्हणजे देव उना देव बाचा 4 दाव का खावाल मागेना तरी मामी कंटाळा करीन नाही माय बाचा देव रास. हा मनीचिन त्या बाचा असले असं वाटे कवय मामान गावले जाऊन कवय नाही.
ते पोऱ्यांना पेपरे सरेलो विचारा भाऊ मामाच्या गावाला जातो का? पोऱ्या सांगा नाही मम्मी आठच बरं आहे आपला घर. का ब? कारण मामान घर घ्या का यान जर सांगा ना मामी चहा गरम कर दे, मामी लगेच बुतडा तोडत का रे 3 दाव गरम घे घडी घडी गरम करायला लावत. मग त्याला असं वाटत आहेच बरं रे आपलं घरच रे आपा, नको मामा नको मावशा नको. पहिलं काहीच राहिलं नाही. या बाबा बसेले त्यासले विचारा, त्याच ना टाइमले पैसा नाही होता. चिवडा बनायत ना चिवडा, साध्या गोष्टी आहेत. चिवडा बनाय, चिवडा इथला साधा आहे ना, तकदीरवाला शेंगदाणा सापडी जाय असा चिवडा राय. तकदीरवाला शेंगदाणा सापडे असा चिवडा राय. पण तो चिवडा खावा ना आनंद त्यासने लिहिले. ते तो आनंदच नाही. ते 50 प्रकारना चिवडा मिक्स कर द्या पोऱ्यांसमोर ठेवा, भाऊ चिवडा बनवलाय नाश्ता करणं राज्य. तो सांगतो नको मम्मी मला डेअरी मिल्क पाहिजे गुकायले. खावालेच चांगलं नाही ना हो, खावालेच चांगलं नाही ना हो महाराज. गोई तुम्ही काय ऐक, गोई खायले गोई हो म्हणा. बापरे तुम्ही काय सत्यानाश करार बटेले तू. तुम्ही का म्हणे दुकान बंद पाठ टाकशात भाऊ. विठ्ठल मला नाही हो, मला तर माहितीये, पण माझ्या पत्नीनं सांगितलं सगळे भक्त तुमच्याकडनं काही ना काही मागतात म्हणले, तुकोबारायांना काहीतरी द्या ना. म्हणून मी तुम्हाला सांगते, माझ्या तुकोबारायांना भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा मला मागायला सांगतोय. अरे मला मागायला सांगतोय, मला देशील तू काय देणार? माझं जाऊ दे रे देवा, तू एवढ्या कर्जात बुडलेला आहे का? माझ्या एवढ्या कर्जात बुडलेला आहे ना, माझं मागायचा विषय दे सोडून, मी काय भक्ती केली सोडून दे. अरे माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे एवढी शिल्लक आहे, त्या कर्जातून तू उतराई होत नाही. माझं कर्ज कधी फेडणारा? आणि परिचय देताना महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम, माझ्या वडिलांची मिरवती ग देवा, माझ्या वडिलांची मिरवती ग देवा, महाराज लोकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हे वातावरण तयार करा ना का द्या एक नंबर. असं तयार वावर राहिना ना मला पैरानं बोलतं सोपं जास. असं वापी येईल पाहिजे मस्त. वाजवणारे महाराज येणे, म्हणणारे महाराज जोरात आहे महाराज. असं आहे ना, मरकड मुरकड बी वागायचं या ठिकाणी. वातावरण चांगलं शे नाही का? ज्यानं भावबंद चांगला त्यानं कार्य चांगलं पार पडस. बरोबर आहे की नाही? भाऊबंद चांगला राहणार का कार्य चांगलं पार पड. किडा पाडणारा जर राहणार ना साखरपुडा सुद्धा घर नको बो ततच मोडल्या बो मस्त करल्या बो. भाऊबंद चांगला राहणार मान उभारी धरत. पैसाच ना विषय नाही. पैसा गरीब पान भिकारी मरस तरी 2-4 लाख रुपये त्यानं गोदडा माहीत पडतं साथे. पैसाच ना विषय नाही राहिले, नीचच ना विषय राहिले आता. इथं वातावरण कसलंय महाराज. सगळे लोक एवढे दिलदार आहेत महाराज. कोणाबद्दल कोणाला द्वेष नाही, कोणा काही घेणं देणं नाही. आणि आई चांगलं रास बरं का बाबा. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय नाही महाराज, पण वाढत नाही. त्याला कारणच असं आहे, आपला नीच येतच. विठ्ठल विठ्ठल
शेका काय ताण वाजामा काय नुक सापडी राहिने का तुमले एकदम दिल खुलास हा पुरा मेहनत लिसनी आता म्हणणारा बाबाच नाही शेका काय कंटाळा का काय वजनात काम शे तुम्ही त्यासले दटाड राहणार का माले हो आवरी लिहू का काका माल काय नाही आत्ते बी आवरं तरी तिथलाच भेटावशेत म्हणून काय ठरेल ते हा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तू को बराई सांगता देवा महावडिलांची तुझ्याकडे ठेव आहे मला आवडेल सांगायला संतांचे जे विचार आहेत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आमच्याकडे दिलेलं आहे आणि ते व्यवस्थितपणे तुमच्याकडे पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय कदाचित कमी पडत असेल तर क्षमा असावी पण तुकोबर आहे वडिलांची ठेव सांगतात आवर्जून वडील शब्द वापरलाय माझ्या वडिलांची तुकोबर आहे वडिलांची ठेव सांगतात माझा विषय दे सोडून रे देवा माझं काय बँक बॅलन्स आहे तुझ्याकडे तो विषय सोडून दे पण माझ्या वडिलांची ठेव तुझ्याकडे शिल्लक आहे त्या कर्जातून तू अजून उतराय झालेला नाहीये तेच कर्जामध्ये बुडलेला आहे तू अजून ते कर्ज फिटलेलं नाही तुझ्याकडनं माझ्या वडिलांचं तू कोबार आहे वडील सांगतायत आणि आत्या ना पोरेस ना बाप जर कधी मित्रच मग उभा राही ना अचानक बाप उन्हा तरी आव सांगत पप्पा तुम्ही आड कायले आलो ना दाड तुम्ही घेत म्हणा मित्रच म्हणा का तोंड घाला पोरे असतच मला नंतर म्हणजे मित्रांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर बाप येतो तरी पोराला लाज वाटते माझे तुकोबर आहे छातील हात लावून सांगतात माझ्या वडिलांची ठेव शिल्लक अरे कितली मोठी शोकांती काय सासरान जर घर बांधाली 1 लाख रुपये दिनात ना बट्टा गाळ टिमकी वाजत फिरतो ढोल वाजत फिरतो मन सासराने 1 लाख रुपये देतात आमना दाला काहीच कामना नाही मन सासराने 1 लाख रुपये आमना मतारा काहीच कामना नाही मन सासराने 1 लाख रुपये आमना मतारा काहीच कामना नाही मतारा काहीच कामना नाही पण दादा म्हाताराने 1 एकर राव 2 एकर राव का 40 एकर राव बठ म्हातारा जावानंतर आई न कळतच तुले दी जाईन म्हातारा म्हणजे ज्या बापने तुले 1 एकर भर दिनं त्यांना नाव काढत नाही सासराने 1 लाख रुपये देणार ते टिमकी वाजी सांगत बिनलाज ना आटे तसा एक बी नाही वाव बा कारण मी जडे कीर्तन करत तटे ना काय सांगतच नाही विठ्ठल बाबा बट तताना सांगत जडे तुमनं कोण राहत नाही तटानं आटे ना सांगेन कोण बरेल घर मग दाती गाली भू आटे अख्खी 100% रक्कम आट केली म्हणे सरपंच बोलता हुशार आहेत आटे ना निस्ता तारीख दिन मोक्या जात जी बाकी ना ठिकाणी 50% आट काढलीच मी पण या फस तसंच नाही नुसता तारीख दे देतात होई जाईन महाराज तुम्ही या ना बाबा होई जाईन ना त्या मामाला व्याय बोलणं पडस हा हार्दी दक्षिणा आटकेल राहत ना उभाटी नाकलंच माणूस खरंय का नाही बहिणी सोबत हा जी बाईना उंडा देईल राहिना ना सासरमा पुरं वजन राहस जी बहीण उंडा देईल ना ती आज बी नवराला रात्री खिचडील कांदा टमाटा कापायला लावस का बहिणी पहिले सुरुवातले मनी माय सांगे भाऊ तुन बापनी मना बापले म्हणजे तुना आजोबानी मना इकडनं आजोबाले पैसा दिल होतात म्हणे 600 रुपये 800 रुपये 1000 रुपये असं काहीतरी देत त्या पोरवालाले तवय पोर करले मग ते जरा असं आहे ना जास्त होई गे मग पोऱ्यावाला लेवायला लाग्या पोऱ्यावालाच नाही इथली चव घाली 50-50 हजारनी डायरेक्ट लाखवर बजेट जाय 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख आता मालेगावकडे काय जड जावा नाही बागायते आता पण आमना फपुटा मग कसाल देवा तिने इथला हा तरी कथा बी काय बी मागेल भगवानने असं उलट कर का नाही हुंडा मागणारच नाही जिराईत दिनी इथली जिराय ना आता डायरेक्ट 36 वरीस ना का हो यंदा बी भेटणी नाही हो बाकी ना ते आमले सांगता बाबा अहो बायोडाटा लिहा कोठे पोर होईते सांग्या मना बॅग बदलावस ना कमीत कमी 40-45 बायोडाटा निघतात बॅग माई पुढला वरीले जावं का तो भाऊ तसा सुना दिकच माले काय होता त्या बावड्यानं काय नाही हो महाराज गय तू 2-3 ठिकाणी पण पोर पटणी नाही अरे बाळ पोर पटणी नाही रे भेटणीच नाही खरं का बोलतात नाही बाकी ना लोके पटणी नाही हा उजी हिर राय तुला पोर पटणी नाही तुले देव राव का नको राव असं म्हटलं मटेरियल मग बोलता चित लाग सामना हा निंदाले का जाणं वय ना फक्त मिरचीच ना वावर दिकाल पाहिजे मिरच्या तोडाले बरोबर आहे का नाही हा खुडापुरत्या का ना चोरले हो बहिणी चोर
त्यामुळे बोलतं चित लागा सामने कितला का करोडपती माणूस राह ना दुसरा नाच वावर ना हार बुरा आपला वट्टा आरलेन बुंजीन खास त्यामुळे उजी चित लागत लोकेच ना हा खोटा मा 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 दुसरा नामा बोलतं चित लागत विठल विठल वडील सांगितले माझ्या वडिलांची वडील शब्दावर मला बोलायला आवडेल तुकोबराय सांगतात माझ्या पूर्वजांची माझ्या वडिलांची माया बापाची ठेव तुझ्याकडे शिल्लक काय देवा पहिलं बापाची स्तुती करताय वडिलांची स्तुती करताय पूर्वजांची स्तुती करता आणि आडे आपण बाप न जर राही ना तरी आपण सांगतात आई बड मनजी ते जुना कीर्तनकार नारायण बाबा सांगेत वावर खाली व्याईल लय घ्या म्हणे कपाशी लायलो होती मस्त खत लायलो होता शिवाय जायला होती व्याई मेर मेर पीर राहता बांधवर लागसा व्याई सांगे बाई कपाशी बोलती बारी हो हा बारी का बरं पट्ट्यानी मेहनत तशी लिहिले व्याई खत लायले खत जर निघत पैसा होतेल व्याई पुल्ला वावर मागे तिना त्यांनी मोठली होती वा वा देवनी काय कृपा आहे काय बारी कपाशी अहो देव काय करी हो व्याई कष्ट करणं पडस व्याई घर निघ्या आणि बरोबर रक्षाबंधन टाइमले पोरले लेवानू ना कपाशीले ती फुल पोगली लागीच राहीन ती चला म्हणे व्याई वावर मग नका हो जाऊ द्या म्हणे चला हो वावर मा फेरी मारी होत म्हणे ग्यात वावर मा कपाशी डोकी टाक दिल होती व्याई काय मेहनत आहे म्हणे तुम्ही काय पीक आहे जाऊ द्या हो देवबानी बटा सत्यानाश कर टाका हो तवय देवबाना सांगते तुम्ही मेहनत सांग काय रे हो करतदार ना आते कपाशी पडी घेते सांग ना देवबानी गोटा कर टाका कितला बदलेल लोकेश म्हणजे अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो भाईने किया ना ही मानसिकता चेंज झाली पाहिजे तुकोबराय वडिलांबद्दल सांगतात आता वडील सांगतो एका मिनिटात लक्षपूर्वक आहे का तुकोबराय वडील सांगतात म्हणून मला सांगायला आवडेल काही काही लोकांना बापाचा कंटाळा आला काही लोकांना म्हाताऱ्या लोकांचा कंटाळा आला म्हाताऱ्या लोकांचा कंटाळा आला ते जाऊ द्या पण आता स्वतःच्या बापाचाही लोकांना कंटाळा यायला लागला किती शोकांतिक काय माहिती का एका ठिकाणी घडलेला दृष्टांत सत्य घडलेला घटना आहे मला सांगायला आवडेल काय माहिती का बाबा विठ्ठल बाबा गुरुजी बाप आपल्यापासून लांब जातोय काय कारण आहे आमच्या इकडे काना देशामध्ये एक म्हण आहे बाबाची घोडावर ना बाप गेला तर चालेल पण चुला जवळने मायने जावायला पाहिजे तस ना असं घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुली जवळची माय नाही गेली पाहिजे हे भाव तुमचे तयार झालेले आहेत आणि बाप मनातून उतरत गेला लोकांच्या पोरांच्या का पोरगा जर कामाला जात नसेल ना तर मायचं वाक्य असते भाडा दुकानावर जाय नाही गेला तर त्या बापाकडे सांगते त्या बाप तुला मारण काम ऐकत नाही ना बोलवू का तुझ्या बापाला सांगू का त्या बापाला कानू गाडा लावू का तू ना बाप मारतो हे सिद्ध माई करून देते म्हणून पोराच्या मनातून बाप उतरतो नाहीतर बाप काही कमी नाही माय जेवढं प्रेम करते ना तेवढंच प्रेम बाप सुद्धा करतो पण बाप आपल्यापासून लईच लांब राहिला महाराज बाप मारतो बाप रागवतो हे ऐकू ऐकू लहानपणापासून आपण बापच मनातून काढलेला आहे नाहीतर काही बाप मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम पोरांवर करतात पटवून दाखवेल 100 मधनं 95% बापांबद्दल बोलतोय पर मी 100 मधनं 95% बापांबद्दल बोलतोय 5% सोडतोय 5% का सोडतोय बाकीना बेवडा राहतच त्या पेवांसाठी आयुष्य खर्च करतच त्यांनी तसं नाही सांग राहिलो मी आबरूदार बापच ना सांग राहिलो थोडा रागच तुमल्या राग बिवनात म्हणा काय करली शकत तुम्ही आपलं किल्लावर घरचे आपण पुढलं कीर्तनने तारीख भेटायला पाहिजे तो तोलतोलना धंदा करतात नाही आपलं रोकडा कामे काढतो खिचडी लय म्हणा बघणं राग होणार ते काय आणि खरं बोलाना राग येसच लोकेशले काय मत आहे बाबा तुमनं खरं बोलाना लोकेशले राग येस खरं आहे का नाही खरं जर सांगाल घे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं खरं कोणी पचाडतच नाही आणि मी खरं बोलाना सोडत नाही उजीव घे तुम्ही काय करशात पुढलावर हिने तारीख देवत नाही यांवर काय करशात पट्ट्याला गरजच नाही शे आपली दुकानं आहे बरे गिराईक कशी कमीच नाही बाबा आपले तोलतोलना धंदाच नाही खरं बोलायला अजिबात जीभ चावान नाही खोटं बोलणं नाही खरं आहे ना मग खराला घाबरान नाही हो बाकीना लोके करतो सो धंदा तेवढं बरं आहे चंदनपुरी माई येईल लोकेच माई एक बी नाहीत तसा नाही येत ना तसा आता सीझन चालू आहे पैसा कोणा उपाट द्यावाना मतदान कोणले कर द्यावाना
बाकी ना तिथला भारी राहतं बरे फार्म भरे दखली तुम्ही आम्ही येत ना तुम करते बर बा फार्म भरायला देत आणि ज्या फॉर्म भरायला लावतो ना त्याच सगळ्या तरी उपटी देतात ब्यान राजा बरोबर ना करत जा कोण लोक बोलतात बेकार येतच हो 5% बाप वजा करायचे जे स्वतःच्या साठी जगतात मी 95% बापांबद्दल बोलणार आहे 2-5 मिनिटं लक्षपूर्वक ऐका 95% बापांबद्दल बोलतो जेवढी माय प्रेम करते ना तेवढे बापही प्रेम करतात हो असा जे एक बाप